हेल्दी कोथिंबीर लावायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा उपयुक्त अशी माती तयार करून घ्यायची आहे. याच्यामध्ये कंपोस्ट पीठ, कोकोपीट आणि गांडूळ खताचा वापर करायचा आहे. त्यानंतर रात्रभर भिजवलेले धनिया वापरायचा आहे. या मातीला आपण व्यवस्थितपणे प्लेन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर बियाणे आपल्याला फेकून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थितपणे सर्व भागात पडतील आणि त्याची ग्रोथ पण चांगली होईल. पूर्ण बॅगमध्ये आपण धना टाकून घेतलेला आहे. त्यानंतर कोकोपीटचा एक लेयर टाकून हे पूर्ण बियाणे झाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याची ग्रोथ चांगली होण्यासाठी आणि मुळांची ग्रोथ चांगली होण्यासाठी ते मदत करते. त्यानंतर पाणी मारून घेण्यासाठी तुम्ही पण अशा एक बॉटलला होल पाडून त्याचा पाणी मारण्यासाठी वापर करू शकता, जेणेकरून पाण्याचा फ्लो कमी राहील आणि आपले बियाणे इकडे तिकडे पसरणार नाहीत आणि त्यातली माती पण व्यवस्थितपणे टिकून राहील. यासाठी पाणी मारत असताना त्याच्या शॉवरप्रमाणे त्याच्यावर पाण्याचा फवारा करणे महत्त्वाचं आहे. हा आपला 5 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये हळूहळू करत बी जर्मिनेट व्हायला चालू झालेलं आहे. पुढील माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा.